नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कसे आहात मित्रांनो? तर आजचा व्हिडिओ होणार आहे अर्नाळा किल्ल्यावरती। तर आम्ही आलोय डायरेक्ट अर्नाळावरती आणि ब्लॉगिंग चालू केलेलं आहे। तर बघू शकता आपली पूर्ण मंडळी आलेली आहे आणि इथून मित्रांनो तुम्ही ब्लॉगला कंटिन्यू बघत राहा, कारण ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे। आणि चला मित्रांनो कंटिन्यू जाऊया। मकर संक्रांती हार्दिक शुभेच्छा या। तर मित्रांनो आता आपण आलोय डायरेक्ट ब्रिजवरती आणि समुद्र पूर्ण आटलेला आहे, म्हणजेच ओहोटी लागलेली आहे। बारके कसा वाटत एकदम नजारा मस्त ना। इथून आपण जाणार आहोत अर्नाळा किल्ल्यावरती। तर मित्रांनो फायनली काही वेट केल्यानंतर आपली बोट आलेली आहे। आता त्या बोटीमध्ये बसून त्या साईडला जायला लागेल अर्नाळा किल्ल्यावरती। हे बघा मित्रांनो बोट आली, चला डायरेक्ट। पहिल्यांदा आपली बोट रायडिंग चालू होत आहे समुद्रातली। फुल एन्जॉय, इकडची तिकडची झाला आखा। बापरे, तसे थोडेसे टन घेतला काय तर तसे डायरेक्ट ना। हा झाला काम। महाराष्ट्रातील वसईपासून अवघ्या 10 ते 15 किलोमीटर अंतरावर अर्नाळा हा एक जलदुर्ग आहे। विशेष म्हणजे वैतरणा नदीच्या मुखावर या किल्ल्याची उभारणी केलेली आहे। तर मित्रांनो आम्ही आता फायनली आलो एकदम टोकाशी, हे आता जवळ टोक आहे अर्धे आलो ना। तर गाईज मावऱ्यांच्या बोटी बघत आहात, एकदम खतरनाक आहेत आणि त्यांच्यामध्ये टाक्या आहेत लहान लहान। विशेष म्हणजे ते मावरा घेण्यासाठी असतील असा माझा एक वर्तमान अंदाज आहे। तर गाईज आता ही पब्लिक खालती ठेवणार आहे आणि नवीन पब्लिक चढणार आहे ती त्या काठाला जाण्यासाठी। मंडळी आज पहिल्यांदा आम्ही बोटीचा सफर केलेला आहे, एक नंबर। मित्रांनो पोहोचलो आम्ही अर्नाळा किल्ल्यावरती। मंडळी या बेटावरती जवळपास 5000 पेक्षा जास्त लोक वस्ती करतात आणि स्पेशल म्हणजे या ठिकाणी प्रगतशील घरे आपल्याला बघायला मिळतात। कॉलनीच कॉलनी जरा बेटांवर राहणाऱ्या प्रमुख लोकांचा व्यवसाय हा मच्छीमार व्यवसाय आहे। तसेच मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात जाळी विणताना लोक दिसली। हे बघा मित्रांनो गोड्या पाण्याची विहीर। गाइस फायनली आपण पोहोचलोय अर्नाळा किल्ल्यावरती, बघू शकता। हा बघा इथून मित्रांनो इंटर गेट आहे आणि मस्त सुरेख असा मित्रांनो किल्ल्याचं अजूक लोकांनी जपणूक केलेली आहे। तर मला ते खूप आवडलं मित्रांनो। आता चला एंटर होऊया मित्रांनो आपल्या किल्ल्यामध्ये। तर मंडळी हा आहे मुखद्वार आणि महाराजांची प्रतिमा आपल्याला बघायला भेटते। गाइस बघू शकता पूर्णपणे बुरुज आहेत आणि इथे महाराजांचा स्टॅच्यू उभा आहे मित्रांनो। मुखद्वार आणि मित्रांनो इथे आवाज झालेले आवाज घुमतो आणि तो डबल आणि मोठा होतो। आणि इकडे मित्रांनो बघू शकता एक खिडकी आहे। तर पूर्वी काळी मित्रांनो ती खिडकीचा वापर करत असतील पहारे करणे देण्यासाठी। आणि ह्या साईडला मित्रांनो दरवाजा आहे आणि तो बंद आहे। आणि बघू मंडळी आपण किल्ल्याच्या आतमध्ये आहोत। आता बघू शकता अप्रतिम पायऱ्या आहेत गडाच्या वरती चढण्यासाठी। एकच नंबर मित्रांनो बांधकाम रचना आपल्याला बघायला भेटते। तर गाईज आपण गडच्या पायऱ्या चढण्या एक भुईगार लागलं। तर मंडळी हा किल्ला इसवी सन 1516 साली सुलतान महमद बेगडा ह्याने हा किल्ला बांधला। अर्नाळा किल्ला चौकोनी आकाराचा असून सुमारे 10 मीटर उंचीचा अखंड मजबूत तटबंदी संरक्षण करते।
आणि मित्रांनो किल्ला बेटांवर असल्यामुळे तो भौगोलिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा होतो आणि गडांवर विशेष 10 बुरुज आहेत. हा आहे गणेश बुरुज, आपण सध्या बघत आहात तो. तर मित्रांनो हा जो बघत आहात हा दूर जर शत्रू आला असेल आक्रमण करण्यासाठी तर इकडून मित्रांनो काहीतरी आपण हल्ला करू शकतो आणि जवळ आला त्याच्यासाठी हा अशा प्रकारे मित्रांनो प्रत्येक जो एक कोरलेला कात्रा आहे मित्रांनो तो प्रत्येक उद्देशाने कोरलेला आहे. इसवी सन 1530च्या दशकात पोर्तुगीजांनी गडावर ताबा मिळवला आणि खूप वर्षे किल्ल्यावर राज्य केले. त्यानंतर 1737च्या लढाईत मराठ्यांनी हा किल्ला जिंकला आणि 1781 मध्ये परत इंग्रजांकडे गेला. पण स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आता तो भारत सरकारच्या अधिपत्याखाली आहे. आणि मित्रांनो बघू शकता आतमध्ये कशा प्रकारच्या गुप्त खोल्या आहेत आणि मित्रांनो त्यांची बांधलेली रचना अप्रतिम आहे. मित्रांनो तर आपण बघत आहात आता ज्या पुराणी काळी मित्रांनो खूप इम्पॉर्टंट असतील तर इथून मित्रांनो वार करू शकतो शत्रूवरती. ह्या बघू शकता इथून जवळ आला तर जवळ आणि मित्रांनो ह्या साईडला जसे जसे वर गेले तसं तसं दूर वार करता येईल मित्रांनो. असं जुन्या काळी लोकांचं एक नंबर दिमाग होतं. गडावर एकूण 10 बुरुज आहेत. तर मित्रांनो ह्या बुरुजाकडून दुसऱ्या बुरुजाकडे लक्ष व्यवस्थित देता येते अशा प्रकारे खिडकीची रचना आहे. गडाच्या आतमध्ये आपल्याला चौकोनी आकाराची विहीर बघायला भेटते, ती पण गोड्या पाण्याची. चलो भुईगर बाहेर चल मग ये ना. पुरस्कार पुरस्कार देता पुरस्कार नको नको अरे नुसता इकडे उभा रे ना. मोठा पुरस्कार दिला आहे त्याला. गला बिला तुटणार. तर मित्रांनो पूर्ण आम्ही गड फिरलोय. एकदम सुरेख बांधकाम आहे आणि मित्रांनो पुराणे अवशेष आहेत मित्रांनो. खूप सुरेख असा बांधकाम केलेला आहे. किल्ल्याच्या आतमध्ये मित्रांनो वाड्या सध्या तरी केलेल्या आहेत आणि मंदिर आहेत. इकडे मस्जिद आहे आणि इकडे गोड्या पाण्याची विहीर सुद्धा आहे. तर पूर्ण बाजूनी खारे पाण्याने वेढलेला आहे किल्ल्याच्या आणि आतमध्ये पिण्याचे पाणी गोडा आहे. तर अशा प्रकारे आपण मित्रांनो पूर्ण किल्ला फिरलोय. तर मित्रांनो फायनली आपण पूर्ण किल्ला सर केलेला आहे आणि आता मित्रांनो आपल्याला परतण्याचा वेळ आलेला आहे मित्रांनो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अत्यंत महत्त्वाची सूचना तर मित्रांनो गड किल्ल्यावरती आल्यावरती कचरा आणि आपल्या जुन्या किल्ल्यावरती नावे वगैरे लिहू नका. खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक आलेले आहेत हे बघू शकता आणि पूर्ण तर रिटर्न गेले. आणि मित्रांनो हे बघू शकता आणि ह्या साईडला पूर्णपणे खारा समुद्र आहे. डायरेक्ट आहे काय डायरेक्ट हा.
वरच्या बाजूने संपूर्ण प्रदर्शन उपयुक्त ठरतात आणि खालच्या बाजूने वरचे फोटो खास दिसत नाही. पब्लिक जायला लागले मोठीकडे दुसरी पब्लिक यायला लागले ते स्थानिक असतील ते. तर मित्रांनो आता निघायला गेल घराकडे. आपल्या अक्षय भाऊंचा ऑटो आहे त्या ऑटोमध्ये जाऊन घरी. नंतर मित्रांनो आपण बाईकने जाणार आहोत आपल्या गावामध्ये. A few moments later. सो गाईज फायनली आपण पोहोचले अक्षय भाऊंच्या घरी. या हाताने सो गाईज चला आतमध्ये जाऊया आणि फ्रेश वगैरे होऊया. गाईज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत लागले वाटतं. एकदम थँक्यू मनापासून. तर फायनली मित्रांनो आम्ही अर्नाळा किल्ला पूर्ण सर केला. मस्तपैकी एकदम आहे पाहण्यासारखं. आणि आता आपण अक्षय भाऊच्या घरी आलोय आणि आपली पूर्ण मंडळी त्यांनी खूप सहकार्य केले. तर हा व्हिडिओ इथे थांबूया आणि पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्ही काय 2 शब्द सांगाल का आपल्या चॅनलसाठी? चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.